नमस्कार मित्रांनो, 3 घटना सांगून आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करतोय। इसवी सन 1850 चा काळ। बालविवाहाची प्रथा खूप जोर धरून त्यावेळेस होती। बालविवाह होत होते। डॉक्टरांची सुविधा नव्हती। कोणाला म्हणजे काही आजार झाला तर लवकर मृत्युमुखी पडणारे लोक होते आणि बालविवाह झाला म्हणजे मुली देखील लवकर गरोदर व्हायच्या आणि अशा गरोदर झालेल्या मुलीचा नवरा जर कमी वयातच मरण पावला तर त्या गरोदर मुलीचं काय करायचं। तेव्हा एका जणाने आपल्या घराबाहेर बोर्ड लिहिला, विद्वांनो येथे या, सुरक्षितपणे बाळंत व्हा, येथे सर्व काही आपलं गुप्त ठेवले जाईल व मुलाचेही संगोपन केले जाईल। फार मोठी गोष्ट ही। हा बोर्ड लिहायला त्या काळी म्हणजे फार मोठं आपण काय म्हणतो जिगर लागत होतं। ते जिगर असणाऱ्या महापुरुषाविषयी आपण जाणून घेणार आहोत। अजून एक दुसरी घटना सांगतो मी। त्यावेळेस पाणी प्रत्येकाला मिळेलच अशी नाही, त्यावेळेस पाण्याची किल्लत होती। जो क्षुद्र समाज होता त्यांच्यासाठी पाणी मिळवणं फार मुश्किल होती। त्यांच्यासाठी देखील आपल्या घराबाहेर त्या महापुरुषांनी एक बोर्ड लिहिला, अस्पृश्यांनो इथं या, माझ्या घरातल्या विहिरीतलं पाणी हवं तेवढं घ्या आणि हवं तेवढं पाणी तुम्ही प्या। हे बोर्ड लिहून एवढ्यावरच ते थांबले नाही, तर हे बोर्ड लोकांना वाचता यावं। हे बोर्ड लिहिले तर आहे पण ते वाचता तर आले पाहिजे। मग ते बोर्ड प्रत्येकाला वाचता यावे म्हणून त्यांनी इसवी सन 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली। आणि तुम्ही आता जाणून गेले असाल का आज आपण कोणत्या महापुरुषाविषयी बोलणार आहोत। आज आहे 11 एप्रिल। अशाच महात्मा फुलेंना आपण त्रिवार वंदन करून त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन आपण त्यांचं स्मरण करूया। आजचा व्हिडिओ महात्मा फुलेंना समर्पित करूया। मित्रांनो, महात्मा फुलेंच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम वंदन करू इच्छितो महात्मा फुलेंचा लहानपणी सांभाळ करणाऱ्या सगुणाबाई यांना। कारण की महात्मा फुले यांचा जन्म जो झाला होता तो इसवी सन 1827 मध्ये आणि फार हलाखीची आर्थिक परिस्थिती त्यांची होती। गोविंदराव त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि 7व्याच वर्षी त्यांना प्राथमिक शिक्षण त्यांचं एका गावठी शाळेत सुरू झालं होतं। परंतु त्यांच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची घटना कोणती? ज्योतिराव फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांचं संगोपन केलं सगुणाबाई या त्यांच्या विधवा मावस बहिणींनी। ज्योतिरावांचं संगोपन कुणी केलं तर सगुणाबाई या त्यांच्या विधवा मावस बहिणींनी पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ केला। तिने केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असं नाही तर त्यांच्या मनावर मानवतावादाचे संस्कार केले। सगुणाबाईंनीच ज्योतिराव फुलेंवर गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची सेवा अशी त्यांना पटवून दिलं। आपल्या ज्योतिबाने आणि सगुणाबाईंची काय इच्छा होती का आपल्या ज्योतिबाने ख्रिस्ती फादरसारखे व्हावे आणि ह्याच्या हातून गोरगरीब व महारमांग समाजाची सेवा व्हावी अशी सगुणाबाईंची मनोमन इच्छा होती। आणि तीच इच्छा ज्योतिरावांच्या वैचारिक जडणघडणामध्ये पायाचं काम त्यांचं ठरलं। त्यांच्या ज्योतिरावांच्या शैक्षणिक ज्या शाळा होती त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण टप्पा काय झाला का 4 वर्षाच्या शाळेतील अभ्यासक्रम त्यांचा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा शाळेच्या शिक्षणात खंड पडला आणि 1841 मध्ये ते स्कॉटिश मिशनरांच्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेऊ लागले। हा त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा, कारण की इंग्रजी शिक्षण त्यांना मिळू लागलं आणि त्याच्यामुळेच त्यांच्या वाचनामध्ये इंग्रजी ग्रंथ येऊ लागले। त्याच्यामध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला। त्यातील ग्रंथ महत्त्वाचे म्हणजे जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन, राईट्स ऑफ मॅन, माणसाचे मूलभूत हक्क हे त्यांनी त्यांच्या वाचनातून त्यावेळेस आले। आणि मग नंतर महात्मा फुलेंनी जे अनेक कार्यक्रम केले, अनेक उपक्रम केले ते आपणा सर्वांना माहीतच आहे। त्यांनी सर्वात महत्त्वाचं पहिलं काम कोणतं केलं असेल ते सर्वांना माहीत असेल। इसवी सन 1848 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा निर्माण केली। विचार करा तुम्ही, महात्मा फुलेंचा जन्म कितीचा आहे? 1827 चा। पहिली शाळा त्यांनी कधी चालू केली? 1848 मध्ये। म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी? वयाच्या 21व्या वर्षी महात्मा फुलेंनी पहिली शाळा मुलींची ही सुरू केली। तिथून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली। 21व्या वर्षी ती शाळा सुरू केली। लगेच 4 वर्षात त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली, ती म्हणजे 1852 साली। आणि एवढंच नाही तर त्यांचं कार्य पुढे वाढतच राहिलं। त्यांनी त्या काळी घडत असणाऱ्या विधवांचं केशवपन, बालहत्या प्रतिबंध गृह, विधवेचा पुत्र त्यांनी दत्तक घेतला,
आणि तोच पुत्र यशवंत नावाने पुढे हे झाला आणि त्याच पुत्राचा विवाह त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लावला का ह्या विवाहांवर एवढा मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा, तो खर्च टाळून जो विवाह करतोय त्यांनीच आपलं लग्नाचं मंगलाष्टक म्हणायचं, कोणताही ब्राह्मण वगैरे बोलवायचं नाही. आणि त्यावेळेस ही प्रथा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या लग्नापासून सुरू केली. म्हणजे ते फक्त बोललेच नाही तर त्यांनी करून देखील दाखवलं. म्हणूनच आपण म्हणतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणूनच आज आपण त्यांना वंदन करत आहोत. सत्यशोधक विवाह पद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला. पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. अस्पृश्यांसाठी स्वतःच्या पाण्याची विहीर त्यांनी उघडली. अनाथ बालिकाश्रम त्यांनी ओपन केलं. मद्यपानास त्यांनी विरोध केला. त्यांनी ब्राह्मणांचे नव्हे तर ब्राह्मण्यांचे ते शत्रू होते. अनेक जण म्हणतात की ते ब्राह्मणांचे शत्रू झाले, परंतु ते ब्राह्मण्यवाद जो होता, ब्राह्मण्यवाद, त्यांचे अनेक ब्राह्मण मित्र देखील आहे, परंतु जो ब्राह्मण्यवाद, जो कट्टर ब्राह्मण्यवाद आपण जो म्हणतो ते जे पाळून होते त्यांना त्यांनी विरोध केला. त्याचं एक उदाहरण असं देता येईल एकदा एक सभा भरली होती, तेव्हा त्या ब्राह्मणांच्या सभेत फुले प्रश्न विचारतात का एका तरी ब्राह्मणांच्या कुटुंबातील बायका मुलास आम्हा क्षुद्र शेतकऱ्यांच्या बायका मुलांसारखे उन्हातान्हात उपाशी तापाशी शेती कामे करण्याचा इंगा माहीत आहे का? या सर्व भट ब्राह्मणातील एकाने तरी शेणखताच्या पाट्या वाहून शेतात टाकल्या आहे का? असं त्यांनी ठणकावून त्या ब्राह्मण सभेमध्ये सांगितलं होतं का शेतीचे काम करणारे आम्ही शेताचं आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. आणि त्यांनी शेती सुधारणेसंबंधी देखील फुले यांनी अनेक संकल्पना ह्या ब्रिटिशांपुढे मांडल्या. त्या संकल्पना काय होत्या त्या आपण थोडक्यात पाहू. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी काय काय सांगितलं का शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बायका करू नयेत, आपल्या मुलामुलींचे बालविवाह करू नयेत. 1890 साली त्यांनी मांडलेला हा प्रस्ताव आहे. हे ध्यानात ठेवून आपण ह्या गोष्टीवर विचार करायचा. म्हणजे आता जवळपास 135 वर्षापूर्वीचं महात्मा फुलेंनी हे ब्रिटिशांसमोर मांडलेला प्रस्ताव आहे आणि तो आज देखील बघा किती लागू पडतोय, किती दूरदृष्टी होती हे आपल्याला त्यातून दिसून येते. क्षुद्र शेतकऱ्यांची मुले सरकारी हुद्दे चालविण्यास लायक होईपर्यंत ब्राह्मणास त्यांच्या जातीच्या संख्येच्या प्रमाणापेक्षा सरकारी हुद्द्याच्या जास्त जागा देऊ नयेत. गावाची पाटीलकी देण्यासाठी मराठी इयत्ता 6वी पास ही अट ठेवावी. त्यावेळची 6वी म्हणजे बरंचसं शिक्षण झालं ते. दारूबाज पाटलावर नजर असावी. दारूबाज पाटलावर नजर असावी म्हणजे त्यावेळेस पाटीलकी किती वरच्या लेवलला गेली असेल, किती त्रास असेल पाटीलकीचा हे त्यांच्या बोलण्यावरून नजर आपल्याला समजून येते. शेतकऱ्यांच्या मुलास अन्न वस्त्रे पुस्तके वगैरे पुरवून त्यांच्या मुलांकरता बोर्डिंग शाळा काढाव्यात. प्रत्येकाला शाळेत जाऊन शिकता येईल आणि परत घरी येता येईल हे शक्य नव्हतं. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना जे खेड्यापाड्यातले त्यांनी एक ठिकाण ठरवून त्या ठिकाणी बोर्डिंगच्या शाळा त्यांनी उभाराव्यात असं त्यांनी हे केलेलं होतं. शेतकऱ्यांच्या तुलनेत लष्कर, न्याय, जंगल, पोलीस, शिक्षण आदी सरकारी खात्यातील गोऱ्या व काळ्या कर्मचाऱ्यांना जास्त उत्पन्न आहे. शेतकऱ्यांना दरमानशी फक्त 3 रुपये मिळतात. या उलट त्या अधिकाऱ्यांना जास्त पैसा मिळतो. त्यांना 15 रुपये दरमहा किरकोळ खर्चास मिळतो. त्यांना हे पैसे भरपूर होतात तर सरकारने त्यांचे पगार कमी करावेत. पहा महात्मा फुलेंनी काय व्यथा मांडलेली आहे शेतकऱ्यांची त्यावेळेस का शेतकऱ्यांना जे 3 रुपये मिळतात त्याच्यात काहीच भागत नाही. या उलट जो 5पट पगार म्हणजे 5पटच झाला, त्यांना जर 5 रुपये आणि यांना जर 3 रुपये तर 5पट पगार जर समजत असू आपण तर हा 5पट पगार कशासाठी त्यांना एवढा? म्हणून सरकारने त्यांचे पगार कमी करावे. सर्व लोकल फंड शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण देण्यासाठी खर्च करावा. जो लोकल फंड येतो तो शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खर्च करा तुम्ही असं त्यांनी सांगितलं. सरकारने पाटीलकी सहित कुळ करण्याच्या कामाची परीक्षा घ्यावी व ते काम एकाच जातीकडे सोपवू नये. शेतकऱ्यांवरील करांचे ओझे कमी करावे. म्हणजे महात्मा ज्योतिरावांचं त्यावेळेस शेतकऱ्यांविषयीचं उदार धोरण आपल्याला याच्यातून दिसून येतंय. महात्मा फुलेंनी अशा रीतीने शेती क्षेत्रामध्ये आपल्या समस्या काय आहे शेतकऱ्यांच्या या ब्रिटिशांसमोर मांडल्याच, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये जो पहिला आयोग समजला जातो, शिक्षण क्षेत्रामध्ये ब्रिटिशांच्या काळात जो पहिला आयोग आपल्या भारतात आला होता तो होता हंटर कमिशनचा आयोग. आणि ह्या हंटर कमिशन आयोग पुढं साक्ष देणारे आपले महात्मा फुले होते. त्यांनी शिक्षणाविषयीच्या आपल्या कल्पना ह्या हंटर कमिशन पुढं काय मांडल्या होत्या त्यावेळेस
19 ऑक्टोबर 1882चा दिवस होता तो आणि महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना सर्वात आधी त्यांनी कोणता मुद्दा मांडला होता का स्त्री क्षुद्रांच्या अवनीतीचे प्रमुख कारण हे बहुजन समाजातील शिक्षणाचा अभाव आहे। ब्रिटिश सरकार सामान्य जनतेकडून कर रूपाने महसूल जमा करते पण तो उच्च वर्गाच्या शिक्षणासाठी खर्च करते। ब्रिटिश सरकार सामान्य लोकांकडून कर तर घेतात आहे, टॅक्स तर घेतात आहे, परंतु तो खर्च कशावर करतात आहे तर लोकांच्या उच्च शिक्षणासाठी। कोणत्या लोकांच्या तर उच्च वर्गाच्या उच्च शिक्षणासाठी लोकांच्या वर ते खर्च करतात आहे। परंतु हा पैसा कोणावर खर्च झाला पाहिजे तर बहुजन समाजातील आपल्या स्त्री क्षुद्र पुरुष क्षुद्र यांच्या फॅमिलीवर यांच्या शिक्षणासाठी तो पैसा खर्च झाला पाहिजे। दुसरा पॉईंट त्यांनी काय सांगितलेला आहे, ब्रिटिश सरकारने सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे। सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण हे मिळणं आजही आपल्या काळाची गरज आहे। शिक्षण क्षेत्रातील क्रांती आजही हे तंतोतंत लागू पडतं जे महात्मा फुलेंनी जवळपास 135 वर्षापूर्वी जी साक्ष दिली होती ती आजही आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण अवलंबू शकतो। आजही ह्या शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा आपल्याला गरजेच्या आहे, परंतु त्यावेळेस महात्मा फुलेंची दूरदृष्टी ही किती महत्त्वाची होती हेच आपण बघू शकतो। ब्रिटिश सरकारने सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे, मोफतच नाही पण त्यांनी सक्ती पण केली पाहिजे। बहुजन समाजातील शिक्षक शाळेत नेमले पाहिजे। चढाओढीच्या तत्वावर शिष्यवृत्ती न देता जी मुले शिक्षणात मागे आहेत त्यांना उत्तेजन दिले पाहिजे। उच्चवर्गीय लोक त्यांच्या उच्च शिक्षणाची काळजी घेण्यास समर्थ आहे, त्यामुळे सरकारचे तिकडेच लक्ष कमी होऊन रयतेच्या शिक्षणावर लक्ष दिले तर बरे होईल। सरकारने क्षुद्रांसाठी खेड्यापाड्यात खास शाळा स्थापन कराव्यात। प्राथमिक शाळांची निरीक्षण यंत्रणा सुधारावी। पूर्वसूचना न देता शाळांना भेटी द्याव्यात, म्हणजे पूर्व सूचना न देता ज्याप्रमाणे आपण इन्स्पेक्शन म्हणतो येऊन व्हिजिट करायचं अधिकाऱ्यांनी, पाहायचं शाळेचं कामकाज सुरू आहे का नाही चांगलं, हे त्यावेळेस महात्मा फुलेंनी मांडलेली व्यथा आहे त्या हंटर कमिशन पुढं। शाळांना सरळ हाताने अनुदान द्यावे। स्थानिक कराचा निम्मा निधी प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करावा। स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने उपाययोजना करावी। तसेच शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहार उपयोगी शिक्षण म्हणजे शेती आरोग्य इतिहास भूगोल यांत्रिकी ज्ञान द्यावे असा आग्रह महात्मा फुले यांनी त्यावेळेस हंटर कमिशन आयोग पुढे धरलेला होता। महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार काय होते माहिती आहे का मित्रांनो, महात्मा फुले यांनी जेव्हा सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला तेव्हा समाजातील कनिष्ठ वर्गातील लोकांना शिक्षणाचा अधिकार नाही अशी समजूत होती। फक्त श्रीमंताचीच मुले शिकत कारकुनी कुलाचरण सावकारी चालवता यावी एवढा त्यामागचा हेतू असे। क्षुद्र व अतिक्षुद्रांना पिढ्यानपिढ्यांच्या निसत्व व प्रेरणाशून्य जीवनाच्या ठराविक चाकोरीतून बाहेर काढावयाचे असेल तर धार्मिक सामाजिक आर्थिक गुलामगिरीतून त्यांची मुक्तता करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही हे महात्मा फुलेंनी चांगलं जाणून घेतलेलं होतं। त्यामुळे त्यांनी इंग्रज सरकारच्या शिक्षणविषयक धोरण फुले यांना मुळीच पसंत नव्हते। हे धोरण केवळ व्यवहारवादी अन्यायकारक अदूरदर्शीपणाचे आहे अशी त्यांची खात्री होती। सरकार उच्चवर्णीयांच्या शिक्षणावर खर्च करते पण खेड्यातील कष्टकरी जनतेच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र पुरेशा गांभीर्याने विचारात घेत नाही असा त्यांचा मुख्य आक्षेप होता। नोकरीच्या आशेने बरेचसे लोक मुलांना शिकवणार पण त्या सर्वांना नोकरीच्या क्षेत्रात वाव मिळणार नाही, तेव्हा नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्रपणे एखादा व्यवसाय करून योगक्षेम चालवण्याची हिंमत व पात्रता सुशिक्षितांच्या अंगी आली पाहिजे। म्हणून व्यवहार ज्ञान व व्यावसायिक कौशल्य यांचा आपल्या शिक्षणक्रमात अंतर्भाव झाला पाहिजे असे फुले आग्रहाने सांगत होते। म्हणजे आता जे आपण व्यावसायिक शिक्षण जे ITI पाहतो त्याचा प्रस्ताव फुले यांनी सर्वात आधी 1882 साली मांडलेला होता। म्हणजे विचार करा किती दूरदृष्टी होती आपल्या ह्या महात्मा फुले यांची। अशा महात्मा फुलेंचं कार्य मित्रांनो फार महान होतं, फार विराट असं काम होतं। महात्मा फुले यांचा वारसा राजर्षी शाहूंनी निष्ठेने चालवला। महात्मा फुले यांना आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध कबीर यांच्याबरोबरच फुले यांना आपले गुरु मानले होते आणि महाराष्ट्रातील दलित साहित्य व दलितांमध्ये जागृती यांचे मूळ स्रोत फुले यांचे वाङ्मय आणि कार्य आहे। फुले यांच्या कार्याचा गौरव अनेकांनी केला आहे
आणि फुले यांची ग्रंथसंपदा कोणती महात्मा फुलेंनी आपल्या जीवनात अनेक सारे ग्रंथ लिहिले। त्याच्यातलं पहिलं त्यांचा ग्रंथ होता तो म्हणजे 1855 सालचा तृतीय रत्न हे त्यांनी एक नाटक लिहिलं होतं। नंतर छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा पोवाडा असं त्यांनी ग्रंथ लिहिला तो 1869 साली। महाराजांची जी समाधी रायगडावर एकदम विषण अवस्थेत झालेली होती ती सुद्धा शोधून काढण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं होतं। ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, हंटर कमिशन पुढे एक सादर केलेलं निवेदन, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, सत्यशोधक, समाजोक्त, मंगळा इष्टकांसह सर्व पूजाविधी, अखंडादी काव्यरचना, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र याच्यामधले क्षुद्र जातीतील मी तर म्हणतो महात्मा फुले हे पहिलं व्यक्तिमत्व असं असेल का जे शिकले, इतरांना शिकवलं, एवढ्या ग्रंथांची रचना केली। आणि अशा महात्मा फुलेंविषयी अनेक मोठे लेखककार काय म्हणतात ते आपण पाहूया। फुले यांचं पहिलं चरित्रकार ज्यांनी लिहिलं असे पानसिंग पाटील यांच्या मते महाराष्ट्रात इंग्रज आल्यानंतर जे मोठे पुरुष प्रसिद्धीस आले त्यात फुले हे सर्वश्रेष्ठ होते। म्हणजे इंग्रज आल्यानंतर जे मोठे पुरुष भारतात झाले त्याच्यामध्ये महात्मा फुलेंना त्यांनी सर्वश्रेष्ठ मानलेले। राजर्षी शाहू काय म्हणतात का बहुजन समाजाला अज्ञानातून वर काढून त्याला अर्वाचीन काळी जागविणारे या देशातील पहिले पुरुष ज्योतिराव फुले होत। पहिले पुरुष ज्योतिराव फुले होते का त्यांनी ह्या क्षुद्र समाजातील लोकांना वर काढून जागे करण्याचा प्रयत्न केला। माधवराव बागल यांच्या मते महात्मा फुले हे महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स होत। त्या मार्क्सवादीची तत्वे मार्क्सवाद न वाचलेल्या फुले यांच्या विचारात व कार्यक्रमात आढळून येतील इतकी त्यांची दृष्टी विशाल व सर्वव्यापी होती। गोवर्धन पारीख यांच्या मते 19व्या शतकातील विचारवंतांमध्ये व द्रष्टांमध्ये अग्रपूजेचा मान ज्योतिरावांनाच द्यावा लागेल। लक्ष्मण शास्त्री जोशींच्या मते महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होत। महात्मा फुले यांचे चरित्रकाल धनंजय कीर असं लिहितात। ज्योतिरावांचे नाव ज्योती, ज्योती म्हणजेच ज्योत, ज्या ज्योतीने सामाजिक समता, मानवता व विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखवला असे धनंजय कीर व संग मालशे यांनी फुले समग्र वाङ्मय या ग्रंथात भारतीय समाज क्रांतीचे जनक असा त्यांचा उल्लेख केलेला आहे। भारतीय सामान्य नवजनतेच्या नवयुगाचा प्रेषित या शब्दात फुले यांचा गौरव केलेला आहे। आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना काय उपाधी दिलेली आहे? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग, वीरा शिंदे यांनी दलितांचे उद्धारक असं त्यांना म्हटलेले। आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड ज्यांच्या शिष्यवृत्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विलायतेच गेले होते त्या सयाजीराव गायकवाडांनी हिंदुस्थानाचा वॉशिंग्टन अशी उपाधी त्यांना दिलेली आहे। आणि शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी भारताचे त्यांना पहिले कृषी अर्थशास्त्रज्ञ अशी पदवी दिलेली आहे। असे थोर महात्मा फुले यांना आपण आज त्यांच्या जन्मदिनी त्रिवार वंदन करूया। महात्मा फुले यांचा एक जरी गुण आपल्याला अवलंबता आला, या समाजामध्ये आपल्याला काही याच्यासाठी देता आलं तर नक्की हीच त्यांच्यासाठी जन्मदिनाच्या सर्वांसाठी या शुभेच्छा ठरतील। अशा महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार वंदन करूया आणि आजचा व्हिडिओ थांबूया। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। धन्यवाद।